हॅलो डिअर स्टुडंट्स, व्हेरी गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. आपण तुमचा 10th स्टँडर्डचा फायनान्शियल प्लॅनिंग हा चॅप्टर प्रिव्हियस व्हिडिओ लेक्चरमध्ये स्टार्ट केला होता. इन दॅट चॅप्टर वी हॅव सीन द इंट्रोडक्शन ऑफ GST. नाव we will see the detailed information about GST and in the next video lecture आपण GSTचे बिल पाहणार आहोत. Okay, see, GST is what? Goods and Service Tax. I have told you GST, the full form of GST is Goods and Service Tax. ठीक आहे, हा टॅक्स 1 जुलै 2017 पासून इफेक्टमध्ये आहे. म्हणजे 1 जुलै 2017 पासून ही टॅक्सेशन सिस्टीम आपल्याकडे अवेलेबल आहे. वन टॅक्स, वन मार्केट, वन नेशन. ओके, सो सी, मी तुम्हाला लास्ट व्हिडिओ लेक्चरमध्येही सांगितलं आहे टॅक्सचे 2 टाईप्स असतात. ओके, फर्स्ट वन इज द डिरेक्ट टॅक्स अँड सेकंड वन इज द इनडिरेक्ट टॅक्स. आता डिरेक्ट टॅक्स तर ओके, वी नो, ऑल नो, बट इनडिरेक्ट टॅक्समध्ये हे सगळे टॅक्स इन्क्लूड आहेत. त्या टॅक्सचे नेम्स मी तुम्हाला सांगितले होते, बट इट इज इम्पॉर्टंट टू अंडरस्टँड व्हॉट आर द टॅक्स. ओके, एक्साइज ड्यूटी. व्हॉट इज मीन बाय एक्साइज ड्यूटी? डू यू रिअली नो? सर्व्हिस टॅक्स, कस्टम ड्यूटी, हे सर्व टॅक्स जे की आधी होते. आता या सगळ्या टॅक्सला इथे मी 9 टाईप्स ऑफ टॅक्स लिहिले आहेत. त्यामध्ये अजून एंटरटेनमेंट टॅक्स ॲड होतो. हे 10-11 टॅक्स आहेत. ते सगळे टॅक्स आता GSTने रिप्लेस झाले आहेत. ओके, हे सगळे टॅक्स मर्ज झाले कशामध्ये? GSTमध्ये. ऑल टाईप ऑफ इनडायरेक्ट टॅक्स आर मर्ज टू GST. ओके, when 1 जुलै 2017. ओके, हे सगळे टॅक्सचे 2 टाईप्स आहेत. फर्स्ट डिरेक्ट टॅक्स अँड सेकंड इज इनडिरेक्ट टॅक्स. इनडिरेक्ट टॅक्समध्ये हे सगळे टॅक्स होते. वॅट, लक्झरी टॅक्स, CST, ऑल दो 9 टॅक्स आय हॅव रिटन ऑन दी बोर्ड. हे सगळ्या टॅक्ससाठी वेगवेगळे पर्सेंटेज ठरलेले असायचे. सपोज दिस इज फॉर 2%, 1%, 5%, एक्सेट्रा असे टॅक्स ठरलेले असायचे. पण हे सगळं खूप कॉस्टली होत होतं. आता या सगळ्या टॅक्सला एकाच टॅक्सने रिप्लेस केलं आहे. जेव्हा हे अमेंडमेंट पास झालं तेव्हा टोटल 15 स्टेट्सने ते ॲप्रूव्ह केलं होतं. ओके, त्यामध्ये आपलं महाराष्ट्र हे 10th स्टेट होतं. सी, आता हे जे काही इनडायरेक्ट टॅक्स आहेत हे टॅक्स आपण समजून घेणार आहोत. ॲक्च्युली इट इज इम्पॉर्टंट फॉर यू. आय डोंट नो, हे तुमच्या बुकमध्ये दिलं नाही आहे, पण हे जे सगळे टॅक्स आहेत हे एक्झॅक्टली आहेत तरी काय, इतकी इन्फॉर्मेशन असणं हे मस्ट आहे. सो आपण आज पाहणार आहोत. सी, एक्साइज ड्यूटी म्हणजे काय असणार आहे? टॅक्स लेविड ऑन मॅन्युफॅक्चर ऑफ गुड्स विदिन द कंट्री. आपल्या कंट्रीमध्ये, इंडियामध्ये, भारतामध्ये जे काही गुड्स तयार होणार आहे, जो काही माल तयार होणार आहे त्यावर असणारा, त्यांच्या मॅन्युफॅक्चरवर असणारा जो काही टॅक्स असणार आहे त्याला एक्साइज ड्यूटी असं म्हटलं जातं. सेकंड वन इज सर्व्हिस टॅक्स. आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या सर्व्हिस प्रोव्हाइड केल्या जातात, त्या सर्व्हिसवर असणारा टॅक्स हा सर्व्हिस टॅक्स आहे. आफ्टर दॅट कस्टम ड्यूटी. गुड्स आर ट्रान्सपोर्टेड अक्रॉस दी बॉर्डर्स. टॅक्स लेविड ऑन गुड्स. जेव्हा अक्रॉस दी बॉर्डर जेव्हा हे गुड्स ट्रान्सपोर्ट होतात तेव्हा तो कस्टम ड्यूटी असतो. पहा, इफ यू हॅव सीन द मूवीज, जेव्हा गोल्ड इलिगली ट्रान्सफर केलं जातं किंवा क्रूड ऑइल इलिगली ट्रान्सफर केलं जातं, कशासाठी? तर हा टॅक्स पे करायला लागू नये यासाठी. ओके, दिस इज द टॅक्स when goods are transported across the borders of country. Second, next to this is VAT. VAT is what? Value added tax. The full form of VAT is value added tax. It is a tax levied on price of a product. Okay, it is a tax which is levied, which we pay on the value of the or the price of the product. Second is luxury tax. What is luxury tax? If you ever go in the 5-star hotel or you will hire a private aeroplane, then it is a luxury tax. It is a service that are accessible only to super wealthy. Okay, this is the luxury tax. Next to this is octroi. This is new word to you.
tax by municipal authority when certain goods enter the area. Have you seen toll plaza or something? This is type of that only. Okay, when some goods or some transport, the goods enter in our area, then our municipal applies some tax on it called as octroi. After that, CST. CST is Central Sales Tax. CST is divided into 3 types. I will tell you later. Tax on the sales of goods. What tax on the sales of goods is the CST. In the full form also you can get Central Sales Tax, that is tax on the sales. After that, CVD. It is countervailing tax. Tax on imported goods. The goods which are imported is what? Which comes in our country, and exported is which we send outside. Okay. SAD. It is special additional duty. It is special custom. Okay. These are, I have explained all 9 and 10th one is entertainment tax. It is for the tax we pay on the custom entertainment. Suppose we go to the theaters or we go to see some drama, then we pay the tickets on it. So that is the tax. Okay, that is entertainment tax. We have seen all these 9-10 types of tax, which are now all taxes are merged into GST, and GST is goods and service tax. Now we will see one example how GST really works, how the taxation system of GST works. ठीक आहे, हे सगळे टॅक्स GST मध्ये मर्ज झाले आहेत. आता हे कोणतेच टॅक्स आपण पे करत नाही, म्हणजेच या सगळ्या टॅक्ससाठी आपण एकच टॅक्स पे करतो, तो म्हणजे GST आहे. आता GSTचा आपण एक एक्झाम्पल पाहणार आहोत. हे तुम्ही ऑलरेडी नोट्समध्ये मी तुम्हाला प्रोव्हाइड केलं आहे. आय होप तुम्ही कॉपी डाऊन केलं असेल. सी the example for the GST. Suppose tax is 10%. Okay, tax is how much? Tax is 10%. When product is manufactured until the product gets to us, that is consumer, there are so many steps in between that. We will see how it comes to us. ठीक है. First, producer, जिथे आपलं प्रोडक्ट हे तयार होणार आहे. ओके, और यू कॅन से मॅन्युफॅक्चर. त्यानंतर ते कुठे जाणार आहे, तर होलसेलरकडे जाणार आहे. आफ्टर दॅट रिटेलर, आणि त्यानंतर ते आपल्यापर्यंत म्हणजेच कन्झ्युमर्सपर्यंत येणार आहे. ओके, प्रोड्युसर, आफ्टर दॅट होलसेलर्स, आफ्टर दॅट रिटेलर अँड आफ्टर दॅट कन्झ्युमर्स. आपण म्हणतो आहे टॅक्स 10% आहे. सपोज प्रोड्युसर्सने 50 रुपीजचा रॉ मटेरियल खरेदी केलं. आफ्टर दॅट त्यावर 50 रुपीजचा त्याने एक्स्ट्रा खर्च केला. ठीक आहे, मग 100 रुपीज. सी, आय विल राईट फ्रॉम हिअर. 50 रुपीजने त्याने कच्चा माल घेतला, त्यावर 50 रुपीज त्याने खर्च केला. टोटल इज 100. आपण 10% GST म्हणतो आहोत, टॅक्स म्हणतो आहोत. मग इथे ओल्ड टॅक्सेशन सिस्टीम आपण पाहतोय आणि इकडे आपण GST पाहणार आहोत. तर इट इज, मग तो होलसेलरला किती रुपीजला विकणार, तर 110 रुपीजला विकणार. ओके, 50 रुपीज प्रोड्युसरने जर रॉ मटेरियल घेतलं, त्याच्यावर 50 रुपीज प्रोसेसिंग चार्जेस जर असतील, तर टोटल 100 रुपीज. टॅक्स आपण 10% म्हणतो आहोत. 100 प्लस 100 रुपीजचा 10% टॅक्स 10 रुपीज. सो प्रोड्युसर त्याने जे काही प्रोडक्ट तयार केलं आहे ते प्रोडक्ट 110 रुपीजला होलसेलरला विकणार आहे. नाव होलसेलर काय करेल, 110 रुपीजला ते प्रोडक्ट विकत घेणार. ओके, प्लस तो स्वतःचं मार्जिन, स्वतःचं प्रॉफिट 10 रुपीज त्यात ॲड करणार.
सो प्राईज इज 120 रुपीज. आता 120 रुपीजवर असणारा टॅक्स हा किती असणार आहे? 10% म्हणजे 12 रुपीज. आता हेच प्रोडक्ट तो रिटेलरला विकणार आहे, त्याची प्राईस काय असणार आहे? तर 132 रुपीज. सो हे 132 रुपीज प्लस इथे रिटेलर त्याचा प्रॉफिट घेणार आहे 10 रुपीज. 132 प्लस 10 रुपीज, मग ह्याची प्राईस किती होईल? तर 142 रुपीज. यावर असणारा टॅक्स असणार आहे 14.2. सो हा कन्झ्युमरला कितीला विकणार आहे? तर 156 रुपीजला. सो आपल्यापर्यंत 110 रुपीजला असणारं प्रोडक्ट आपल्यापर्यंत येईपर्यंत त्याची प्राईस होणार आहे 156 रुपीज. ही आपली आहे ओल्ड टॅक्सेशन सिस्टीम. ओके, इथे मी अज्युम केला आहे 10% टॅक्स. जर 110 रुपीजच्या प्रोडक्टवर आपण टॅक्स ॲड करत गेलो तर ते प्रोडक्ट आपल्यापर्यंत येईपर्यंत त्याची प्राईस होणार आहे 156 रुपीज. नाव आता GST आहे. अकॉर्डिंग टू GST हाऊ इट विल वर्क सी. सेम 50 रुपीजचा आपण कच्चा माल घेऊया, त्याच्यावर 50 रुपीचे प्रोसेसिंग चार्जेस घेऊया. ओव्हरऑल अमाऊंट इज 100 रुपीज. यामध्ये आपण 10 रुपीज घेऊ. टॅक्स किती ॲड होणार आहे? तर टॅक्स कशावर ॲड होणार आहे? ऑन व्हॅल्यू ॲडिशन. ओके, इथे प्रोडक्टवर तुम्ही जे काही व्हॅल्यू ॲडिशन करणार आहे त्याच्यावरती टॅक्स होणार आहे. इथे किती आहे? 50. मग इथे होणार आहे 50चा 10% टॅक्स, दॅट इज 5. सो इट विल बी. मग हा जेव्हा होलसेलरकडे येईल तेव्हा त्याची प्राईस काय असणार आहे? तर 105. ओके, तेव्हा त्याची प्राईज असणार आहे 105. आफ्टर दॅट होलसेलरकडे 105 आहे. आता आपण व्हॅल्यू ॲडेड टॅक्स करणार आहोत. इथे त्याने स्वतःचं 10 रुपीज प्रॉफिट ॲड केला तर आता टॅक्स किती रुपीजवर असणार आहे? 10 रुपीजवर असणार आहे. 10 रुपीजवर असणारा टॅक्स किती? 1 रुपीज. 105 प्लस 10 इज 115 प्लस 10 रुपीजवर असणारा टॅक्स आहे 1 रुपीज. सो जेव्हा हे रिटेलरकडे जाईल तेव्हा त्याची प्राईज असणार आहे 116 रुपीज. ठीक आहे, 116 रुपये त्याची प्राईज असणार आहे. आता रिटेलर काय करेल पहा, 116 रुपीजला त्याने ते खरेदी केलं, त्याने पुन्हा 10 रुपीज त्याचं प्रॉफिट ॲड केलं. सो हे किती रुपयाला झालं? त्याची टोटल प्राईस 126. आता ह्या 10 रुपीवर पुन्हा असणारा टॅक्स, 10 रुपीजवर असणारा टॅक्स पुन्हा आहे 1 रुपीज. सो 126 प्लस 1 इज 127 रुपीज. सी, नाव यू कॅन सी डिफरन्स. सिमिलरली आपण इथे जेव्हा ओल्ड टॅक्स पे करत होतो तेव्हा आपण एक्स्ट्रा मनी पे करत होतो. आता सिमिलरली आपण तेच सर्व घेतलं आहे. इथेही 10 रुपीज तो एक्स्ट्रा मार्जिन घेतो आहे, इथेही 10 रुपीज एक्स्ट्रा मार्जिन घेतो आहे. पण इथे मात्र टॅक्स आपण किती पे करतो आहे? ओव्हरऑल कन्झ्युमर्सपर्यंत येईपर्यंत त्या प्रोडक्टची व्हॅल्यू असणार आहे 120 रुपीज. निश्चित ही व्हॅल्यू कमी आहे या व्हॅल्यूपेक्षा, ओल्ड टॅक्सेशन सिस्टीमपेक्षा. कारण न्यू टॅक्सेशन सिस्टीममध्ये आपण व्हॅल्यू ॲडिशनवर टॅक्स पे करतो आहे. आपण इथे टॅक्स पे केला का? या अमाऊंटसाठी टॅक्स पे केला का? नाही. त्याच्यावर जे काही व्हॅल्यू ॲडिशन केलं, त्याच्यावर जे काही प्रक्रिया केली गेली, जी काही प्रोसेस केली गेली त्यासाठी आपण इथे 5 रुपीज चार्ज पे केला. त्यानंतर इथे प्रॉफिट 10 रुपीज ॲड केलं गेलं. ह्या 10 रुपीजचा 10% म्हणजेच 1 रुपीज चार्ज आपण पे केला. इथे पुन्हा 10 रुपीज आपण, इथे पुन्हा 1 रुपीज चार्ज आपण पे केला. अशी टोटल अमाऊंट आहे 127 रुपीज. अशा पद्धतीने GST इज सो मच ऑफ बेनिफिशियल. इथे जेव्हा आपण ओल्ड टॅक्सेशन सिस्टीम पाहत होतो तेव्हा प्रोड्युसर्स जे काही प्रोडक्ट आपल्यापर्यंत देत होते, प्रोड्युसर टू कन्झ्युमर, ते त्या प्रोडक्टची प्राईस फार हाय होत होती. आता मात्र तसं नाही आहे. आता GSTमुळे आपल्याला जो काही कन्झ्युमर्सवर येणारा लोड होता तो कमी झाला आहे. दॅट्स हाव GST इज व्हेरी गुड टॅक्सेशन सिस्टीम. आज आपण येथेच थांबणार आहोत. नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण GSTचे बिल्स पाहणार आहोत. ओके, GSTच्या कॅटेगरीज आहेत. फर्स्ट कॅटेगरी इज 0%. ओके,
After that, second is 5%, third is 12 to 18%, and after that fourth one is 28%. Okay, these are the categories for the GST. 0% मध्ये आपले जे काही फूडस्टफ्स असतात, ग्रीन व्हेजिटेबल्स, ब्रेड्स, मिल्क एक्सेट्रा. 5% कॅटेगरीजमध्ये वाईल्डली यूज थिंग्स, ओके, बुक्स एक्सेट्रा. 12 to 18% मध्ये आपले जे काही असणाऱ्या ॲक्सेसरीज आहेत, मोबाईल फोन्स एक्सेट्रा. अँड 28% मध्ये जे काही गुड्स मॅन्युफॅक्चर होतात, जे काही ट्रान्सपोर्टमध्ये जे मोडतात ते सगळे अबोव 28%. ओके, नाव वी हॅव सीन द GST in detail with the example. Now you do understand how GST is beneficial to us. तुम्ही पाहू शकता इथे आपण 156 रुपीज पे करतो आहे 0.2 आणि इथे 127 रुपीज पे करतो आहे. बराच असा डिफरन्स आहे. अशा पद्धतीने GST इज व्हेरी बेनिफिशियल अँड इट विल शुअरली बूस्ट टू मेक इन इंडिया कन्सेप्ट. थँक्यू.